शिवशंभू गणेश मंडळाने पुढाकार घेत विधवा महिलांच्या हातून केली गणपतीची आरती। बुलढाणा तालुक्याच्या कोलवड गावातील विधवा महिलेच्या हातून शिवशंभू गणेश मंडळाने गणपतीची आरती करीत आगळ्यावेगळ्या प्रतीला सुरुवात केली। या गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आजही धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना सहभागी करून घेण्यासंदर्भात दुजाभाव केला जातो। त्यामुळे या महिलांना समाजात सन्मानित वागणूक मिळावी यासाठी गेल्या 2 वर्षांपासून प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरू केली आहे आणि यावर्षी जिल्ह्यातील गणपती मंडळाने विधवा महिलांचा सन्मान करीत त्यांच्या हातून गणपतीची आरती करून घ्यावी, त्यांना धार्मिक कार्यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन माणूस फाउंडेशन केले होते। या आव्हानाला प्रतिसाद देत बुलढाणा तालुक्यातून कोलवड येथील शिवशंभू गणेश मंडळाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील 7 विधवा महिलांच्या हातून गणपतीची आरती करून घेत एक नवीन परंपरेला सुरुवात केली आहे आणि यापुढे देखील प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यक्रमात विधवा महिलांना सन्मानाने सहभागी करून घेणार असल्याचा निश्चय केलाय। मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, तर विधवा महिलांनाही या धार्मिक कार्यात सहभागी केल्यामुळे त्यांचा हर्ष गगनात मावेनासा झाला होता। आज या ठिकाणी शिवशंभू गणेश मंडळातर्फे विधवा महिलाच्या हस्ते गणपतीची आरतीची सुरुवात या ठिकाणी आम्ही केली आणि येथून पुढे सुद्धा आम्ही या सर्व कार्यामध्ये सर्व महिला विधवा महिलांना परित्यक्ता महिलांना सामावून घेऊ आणि समाजात सन्मानाची वागणूक देऊ। या मंडळाच्या वतीनं मी मानस फाउंडेशनचे श्री लहाने सर यांचं सन्मानपूर्वक कौतुक करतो की त्यांनी आम्हाला ही योग्य दिशा दाखवून दिली आणि त्या योग्य दिशेने आम्ही चालू, कारण की या गणेश मंडळाचे तरुण कार्यकर्ते यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि आमच्यासारख्या वयस्कर माणसालासुद्धा याच्यामुळे प्रेरणा मिळाली आणि आजपर्यंत आम्ही जे जुन्या विचाराचे होतो त्या जुन्या विचाराचे न राहून नव्या विचारामध्ये सहभागी होऊन आम्ही या ठिकाणी या निसर्गाकरता आणि या महिलांकरता झटत राहू।